जाणीव फाउंडेशनच्या गोपालन गोशाला संस्थेकडून नोटरी करून शेती मशागतीस बैल घेऊन गेला आणि तो बैल जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी आणल्यामुळे एकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे। ही घटना सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे घडली। याबाबत जाणीव फाउंडेशनचे सचिव वसंत हवालदार यांनी बार्शी शहर पोलिसात फिर्याद दिली आहे। या प्रकरणी खंडेश्वर विलास ठाकरे राहणार कोरफळे तालुका बार्शी याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। बार्शीच्या जाणीव फाउंडेशन गोशाळेत येथे गायी व बैल पालन केले जात आहे। संगोपन करण्यास कोणी मागणी केल्यास नोटरी व स्टॅम्प पेपरवर शपथपत्र घेऊन तात्पुरत्या स्वरूपाचा ताबा दिला जातो। त्यानुसार 21 फेब्रुवारी रोजी प्रकाश संभाजी काळे राहणार गव्हे तालुका बार्शी याने 2 बैल शेतीकामासाठी मागणी करून आपण दिल्यास चांगल्या पद्धतीने सांभाळ करीन, परस्पर विक्री करणार नाही असे शपथपत्र देताच त्यांना 2 बैल दिले होते। त्यानंतर 9 मार्च रोजी बार्शी मार्केट यार्डातील गुराच्या बाजारात एक बैल विक्रीस आणल्याची माहिती गोशाळेचे अध्यक्ष तुळशीदास मस्के यांना मिळाली। जाऊन पाहिले असता गोशाळेतील बैल दिसल्याने विचारणा करताच खंडेश्वर ठाकरे असे सांगून हा बैल भावजी प्रकाश काळे यांच्याकडून वापरास आणला होता असे सांगितले। ब्युरो रिपोर्ट जम न्यूज इंडिया।